आणि कोळीवाड्यातील जोश जल्लोष काय असतो हा तुम्हाला या निमित्ताने बघायला मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण, ही श्रावणी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन साजरी केली जाते। तर आज आमच्या अर्नाळा कोळीवाड्यात देखील उत्साहाचं वातावरण आहे आणि आता आम्ही आहोत आमच्या अर्नाळा बंदरपाड्यातून विठ्ठल मंदिराकडून आणि तिथे मानाच्या कलशाचं पूजन होणार आहे। आणि हे पूजन झाल्यानंतर सागर संगीत बँडच्या तालावर असेल किंवा आधुनिक डीजेच्या तालावर अगदी पारंपरिक वेशात ही समुद्राच्या दिशेने मिरवणूक निघणार आहे आणि मानाचं श्रीफळ समुद्राला अर्पण केलं जाणार आहे। मित्रांनो, जर आपण इतिहासामध्ये गेलं तर नारळी पौर्णिमा सणाचे उल्लेख आपल्याला एक जॉन फ्लायर नावाची व्यक्ती होती जी ब्रिटिशांकडे एक सर्जन म्हणून काम करत होती आणि ती वसईच्या किल्ल्यामध्ये एका पोर्तुगीज उमरावाच्या मुलीचं ऑपरेशन करण्यासाठी देखील आले होते आणि त्यावेळी त्यांनी ह्या नारळी पौर्णिमेच्या सणाचं वर्णन करून ठेवलेलं आहे। मित्रांनो, आता आमचा कोळी बांधवी आधुनिक होत चाललेला आहे, सर्व क्षेत्रात प्रगती करत आहेत आणि कुठे मूळ धंद्यापासून आता दुरावत चाललेलं आहे। पण ही संस्कृती, आपण कोळी आहोत, आपला पेहराव, आपली संस्कृती, आपली बोलीभाषा टिकावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ह्यासाठी हा उत्सव मोठ्या धामधूमपणाने साजरा करतोय। मित्रांनो, एकेकाळात एक मोडी लिपी आपल्या स्वराज्यामध्ये होती, पण कालांतराने तिचा वापर कमी होत गेला आणि ती मोडी लिपी देखील इतिहासात गेली। हे असं होऊ नये यासाठी ही आपली संस्कृती, आपली बोलीभाषा जपावी यासाठी आज या मिरवणुकीत अगदी छोट्या बच्चे कंपनी पासून अगदी पोलीस दल असेल किंवा अजून काही रेक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, बीएमसी मध्ये काम करणारे लोक आहेत, आपला संस्कृती आपला वारसा पुढे चालावा यासाठी आजच्या मिरवणुकीत उत्साहात सामील होणार आहेत। आणि आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला हे सगळं तुमच्या नजरेखालून घालता येणार आहे आणि कोळीवाड्यातील जोश जल्लोष काय असतो हा तुम्हाला या निमित्ताने बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, चला आता आपण जिथे पूजा सुरू आहे त्या ठिकाणावरून तिथे मानाच्या कलशाचं पूजन चाललेलं आहे आणि हे पूजन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या मिरवणुकीला सुरुवात होईल। वरती उतरायचं, दाबायचं, हातामध्ये घेऊन दाबून राहतो, वरती घ्या, दाबा थोडंसं खाली तांबडा ठेवून द्या, ठेव ना Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Hare
आमची मिरवणूक आता समुद्रापर्यंत आलेली आहे आणि आता मानाच्या श्रीफळाचं विसर्जनही होत आलेलं आहे. अरे मी काहीतरी विसरलो. आमच्या सबस्क्रायबरने मला काहीतरी सांगितलं होतं, अरे तुमचा कोळी लोकांचा सण आहे आणि तुम्ही प्लीज तुमच्या भाषेत बोला. आता मी आमच्या भाषेत बोलते. तर आमच्या सबस्क्राईबरून सांगितलं आम्हाला की तुम्ही आता जो नारळी पौर्णिमा व्हिडिओ शूट करतील तो तुमच्या भाषेत बोला. आता आमच्या बरोबर आहे वनिताताई, जी ब्युटी पार्लर मध्ये मास्टर आहेत आणि मूळच्या म्हणजे ते डानुवंशी आहे आणि खूप चांगला मेकअप करते आणि आजच्या या मानाया पूजेमध्ये त्यांना एक स्थान होतं. आता त्या आपल्या थोडा डाणू म्हणचा लयच्या वेगळा आहे त्या पद्धतीने आजचा सण काय वाटला? असं सण म्हणजे मला जाम आवडला, कारण काय अडशी अर्नाळची भाषा वेगळी आहे आणि आमच्या डहाणूची भाषा वेगळी आहे. मी वनिता केनी मेकअप आर्टिस्ट आहे आणि माझी विरारला फेब्रिकॉन स्टुडिओ आहे. मला असं सण म्हणजे या सणामध्ये मला एवढी आवड होती ना आणि मला असं देवाकृपेंतरी पूजेवर भवायला मिळाला. त्यानिमित्तानं आम्हाला निनाददादांनी पण सहकार्य केलं, त्याबद्दल मी आभारी मानता. पण जाम मजा आली. मला नाचवायला बरेच वर्ष झाली मी नाचली नव्हती. आज मी मनापासून एन्जॉय केला. जाम बरं वाटलं मला नाचवायला. म्हणजे आज नारळी पौर्णिमा आमच्या सागराला भरती आले आणि आमच्या आनंदाला भरती आलेली आहे. आणि तुम्ही आमच्या ताई पेज आहे, इंस्टाग्रामला पण आहे आणि चांगला मेकअप करतात आणि नक्की त्यांना फॉलो करा तुम्ही. आणि आज तुमच्या सोबत हा सण साजरा करून आम्हालाही बरं वाटलं. धन्यवाद. आमच्या बरोबर आहे आजपर्यंत दादा आणि आमच्या आश्वनी. आम्ही यांना बघितलं फिरलेले. तर आजच्या कार्यक्रमामध्ये या नारळी पौर्णिमा कार्यक्रमामध्ये सामील होऊन काय वाटलं? एकदम मजा आली. बरंच ऐकण्यामध्ये पहिल्यांदा प्रोग्राम गावात म्हणजे बऱ्याच झाले प्रोग्राम जे गेले बघितले असा एकत्रित प्रोग्राम आणि तुमचं हे आहे की तुम्ही हे या वंदनपणामध्ये एकत्र असा एक नारळी पौर्णिमा करण्याचा एक नारळ आहे. खूप चांगलं वाटतं आणि तुमचं लग्न झालं तेव्हा आवडी काही मला समोर होते साईबाईला बघून तुला वाटलं की लग्न पिलायला काहीतरी तुम्ही सहभाग म्हणून दिला त्याबद्दल धन्यवाद. आपल्या सगळ्यांचा आभार याबद्दल की आज मला तर वाटलं की आता प्रोग्राम एक चांगला वाटला. धन्यवाद. आणि नेहमी अशा सांस्कृतिक कार्यक्रमात गाव एकत्र यावं, सगळे आनंदित व्हावे आणि सर्वांनी बरं वाटतं. Thank you.